आज सकाळी सकाळी छान अशी लोणी काढून घेतलेली होती तूप बनवण्यासाठी. मग काय, कान्हाजींना तर लोणी किती आवडते तुम्हाला माहितीच आहे. मग त्यांच्यासाठी थोडीशी लोणी छान असं एका वाटीमध्ये मी काढून घेतलेली आहे आणि मग बाकीचं तूप करायला मात्र ठेवून दिलं आणि लगेचच किचन ओट्यावरचा पसारा आवरायला घेतला. अर्धा किचन ओटा आवरून घेतला आणि अर्धा किचन ओटा आत्ता आवरायला घेतला. त्यासाठी छान असं मस्तपैकी सगळी भांडं मी बेसिनमध्ये घासायला ठेवून दिले आणि जी काही भाजी वगैरे होती मला काढायची ती पण काढून घेतलेली आहे. आणि ती भाजी काढून झाल्यानंतर तीसुद्धा एका साईडला झाकून ठेवून दिलेली आहे. किचन ओटा मी लगेच पुसून वगैरे घेतला, कारण की ना मी इथं धुवत नसते किचन ओटा सकाळच्या वेळेला. मला दुपारी वगैरे वेळ भेटला की तेव्हा धुते, कारण सकाळी गॅस हा गरम असतो. गरम गॅस धुतला की लवकर खराब होतो, त्या कारणाने मी पुसून घेत असते. आणि जर समजा तो तसाच पडू दिला तर पसारा खूप घाण दिसतो, म्हणून मग मी पुसून घेते. नंतर छान असे बर्नर वगैरे मस्त गार झाले की मग मी किचन ओटा धुवत असते. आता एका बाजूला माझं तूप कडणं चालूच होतं. किचन ओटा माझा छान असा पुसून झालेला होता. मग मी घेतले आणि भरभर मात्र भांडे घासून घेतले, कारण की मग भांडे जर पडून राहिले ना तर किचन ओटा आवरल्यासारखा वाटतच नाही. म्हणून मग मी सकाळी जेव्हा आपण स्वयंपाकाचे वगैरे कामं करायला घेतले त्यावेळेला एक एक काम पटापट आवरून घेत असते. म्हणजेच काय, पूर्ण किचन ओटाच क्लीन मी आवरून घेत असते. आणि मग नंतर माझे सगळे कामं करून झाल्यानंतर मग मी घेत असते किचन ओटा हा धुवायला. तोपर्यंत मी तो फक्त पुसूनच घेत असते. तुम्हीही असं करता का, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतरच मग, कारण ना मी आधी ना लगेच किचन ओट्यावरचा गॅस धुवून घेत होते, परंतु तो खराब झाला बर्नर माझं. 2-3 वेळा ते लक्षात आलं, म्हणून मग मी आत्ता तरी पूर्णपणे गार झाल्यावरतीच धुते. कधी कधी जर मला वेळ नाही मिळाला दिवसा तर मग माझं मात्र रात्रीला स्वयंपाक झाला की जेवणं वगैरे झाल्यानंतर भांडे झाले की मग मी धुते, जेणेकरून तोपर्यंत बरोबर आपला गॅस गार होऊन गेलेला असतो. तुम्हीसुद्धा किचन ओटा केव्हा धुतात आणि बर्नर गरम असताना धुता की गार झाल्यावरती धुतात, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं त्यासाठी थँक्यू सो मच.